हॅलो गाईज, सगळ्यात पहिले आपल्याला गॅस सुरू करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यावर दूध ठेवायचं आहे. दूध तुमच्या हिशोबाने घ्यायचं आहे. तुम्हाला अर्धा लिटर घ्यायचं की 1 लिटर घ्यायचं ते. इथे मी अर्धा लिटर घेतलेलं आहे. तर इथे आपल्याला फ्रुट्स घ्यायचे आहे. मी फ्रुट्समध्ये ग्रेप्स घेतलेले आहेत, ऍपल घेतलेला आहे आणि बनाना घेतलेला आहे आणि पोमोग्रॅनेटचे सीड्स घेतले आहे. आणि ही कस्टर्ड पावडर आहे. त्यामध्ये आता आपल्याला दूध टाकायचं आहे आणि त्याला फिरवून घ्यायचं आहे. मी इथे 1 कप दूध घेतलेला आहे. ते मी कस्टर्ड पावडर मध्ये टाकत आहे आता. आणि ते आता आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. कस्टर्ड पावडर तुम्हाला जर फ्रूट कस्टर्ड जर तुम्हाला घट्ट बनवायचं असेल तर तुम्ही जास्त कस्टर्ड पावडर घ्या आणि जर कमी घट्ट बनवायचं असेल तर कमी कस्टर्ड पावडर घ्या. इथे मी 3 चमचे घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता दुधाला आता उकळी आलेली आहे. आता आपल्याला यामध्ये कस्टर्ड पावडर जे आपण मिक्स केली होती दुधामध्ये ती आता आपल्याला याच्यामध्ये घालायची. आता तुम्ही बघू शकता दुधाला कसा पिवळसर रंग आलेला आहे. मी इथे व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर वापरलेलं आहे. तुम्हाला कुठल्या फ्लेवरचं आवडते तर वापरू शकता. आता कस्टर्ड पावडर इथे मिक्स झालेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे. साखर तुमच्या हिशोबाने तुम्हाला जेवढी लागेल तेवढी तुम्ही टाकू शकता. मी इथे कमीच टाकत आहे कारण माझ्या बाबाला शुगर आहे, त्यामुळे मी कमी टाकत आहे. आता आपल्याला याच्यामध्ये फ्रुट्स टाकून घ्यायचे आहेत. सगळे फ्रुट्स आपण जे जे घेतले होते ते आपल्याला सगळे टाकायचे आहेत त्याच्यामध्ये. आणि आपल्याला याच्यामध्ये ड्राय फ्रुट्स टाकायचे. आपण टाकून देऊ याच्यामध्ये. आपल्याला ड्राय फ्रुट्स टाकून घ्यायचे आहे.